मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आणि उर्वरित महाराष्ट्रात तापमानातील वाढ कायम आहे. पुढील 3 ते 4 दिवसांनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अंशावर कमाल तापमान असून येथे उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. तर रविवार रोजी सर्वाधिक कमाल तापमान काल अकोला येथे 43.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. विदर्भात निर्माण झालेली उष्णतेची लाट आणखी 2 दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर येथे तापमान 43च्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. पुढील 2 दिवस तापमानामध्ये वाढ होणार असून उष्णतेपासून आपला स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सत्यलढा न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, इंधन दरवाढ यांच्याविरुद्ध महानगर काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी नवीन बसस्थानक समोर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत प्रचंड वाढलेल्या दरवाढीचा निषेध केला. देशात महागाईने मागील काळातील उच्चांक गाठला असून सर्वसामान्य नागरिक या वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच चालले आहे. परिणामी दळणवळणाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा वाढले आहेत. या सर्व महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत प्रचंड वाढलेल्या दरवाढीचा निषेध केला. हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि त्याच्या शुभमुहूर्तावर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी महागाईची भेट सर्व जनतेला दिलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी अकोला महानगर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आमचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील वानखळे यांच्या नेतृत्वात इथं त्या महागाईचा निषेध करण्यासाठी उपस्थित आहोत. ज्यांनी नारे देत 2014मध्ये की बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार अशा पद्धतीचे नारे देत सत्तेवर आले, त्यांनीच मात्र गेल्या 7 वर्षात जनतेवर ही वेळ आणलेली आहे की आता जनता म्हणते आहे की बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार काँग्रेस की सरकार. आणि म्हणून आम्ही सर्व काँग्रेसी मोदी सरकारचा, भारतीय जनता पार्टीचा या वाढत्या महागाईचा निषेध करतो. उर्वरित बातमीपत्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सत्यलढा न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. युवासेना प्रमुख तथा पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. वजीफदार पेट्रोल पंप, अशोक वाटिका चौक येथे जोराजोरात थाळ्या वाजवून केंद्र सरकारचं अभिनंदन करत अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकीकडे महाविकास आघाडी सरकार सीएनजी गॅसचे दर कमी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असून केंद्र सरकार मात्र महागाई वाढवून सामान्य माणसांचे कंबरडे मोडण्याचं पाप करत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब राज्यातील निवडणुका होईपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर ठेवले. निकाल लागताच दररोज भाववाढ चालू आहे. कोरोनामुळे अगोदरच संकटात असलेल्या जनतेला केंद्र सरकार छळण्याचं काम करत आहे, असा आरोप युवा सेनेने केला आहे.
जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817।